अबू आझमींकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार। विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करून धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% वेतन जमा। एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले। सरकारने पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, सूत्रांची माहिती। 8 ते 10 दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल, गुणरत्न सदावर्ते यांची माहिती। एसटी विलीनीकरणाचा लढा सोडला नसल्याचंही वक्तव्य। चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरे यांचा इशारा। लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार। सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार। हिमाचल प्रदेश प्रमाणेच राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय। 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस। सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 आणि छत्रपती संभाजीनगर मधील एका कारखान्याचा समावेश। अमेरिकेने भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 2300 तर चांदीचे दर 3000 रुपयांनी महागले। सोना 94,000 प्रतितोळा तर चांदी 96,800 रुपयांवर। सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती। मंदिराच्या पायथ्याशी नाल्याचं काम सुरू। मंदिरात जाणारा रस्त्याची रुंदी कमी झाल्यामुळे गर्दी। लातूरमध्ये मुंबई पोलिसांनी उघडला ड्रग्जचा कारखाना। रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा। 2 कोटींचा ड्रग्ज जप्त। 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये बदल। ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही। पासबुकचा फोटो सुद्धा अपलोड करण्याची गरज नाही।